मुलं तरुण वयात आली की आपण त्यांचे मित्र किंवा मैत्रीण बनावं. आणि आजकालचे सगळे पालक असंच म्हणतात की बाबा आम्ही तर आमच्या मुलांबरोबर ना एकदम ओपन रिलेशनशिप मध्ये आहोत आणि आम्ही त्यांच्या ना सगळ्या भावना समजून घेतो. आम्ही त्यांच्याशी की नाही मैत्रीपूर्ण नातं बनवलेलं आहे आणि ते टिकवत आहोत. पण तरी सुद्धा काही पालकांना त्यांची मुलं सगळं खरं सांगत नाहीतच, सगळे सिक्रेट्स ओपन करत नाहीत. त्याचं कारण काय आहे? मग पालक मला विचारतात की आम्ही तर चांगलं फ्रेंडशिपचं नातं बनवलंय, पण तरी मुलं का बरं अजूनही गोष्टी लपवत आहेत? त्याचं कारण आहे की आपण पूर्णपणे त्यांची मैत्रीण किंवा मित्र बनलेलोच नाही आहोत. जेव्हा आपली मुलगी आपल्या बरोबर तिचं पर्सनल लाईफ बद्दल डिस्कशन करायला सुरुवात करते आणि आपल्याला जाणवतं की अरे ही थोडी ना चुकीच्या पद्धतीत चुकीच्या मार्गाला जात आहे, तेव्हा आपल्यातली मैत्रीण बाजूला बसते आणि आई जागृत होते. आणि मग आई म्हणून आपण तिला सल्ले द्यायला लागतो. नाव आहे मैत्रीचं पण सल्ला जातो आईचा. असं नाही ना चालत. आणि त्याच्यामुळे आपली जी मुलं आहेत त्यांना कळलेलं आहे की आई आणि पप्पा हे फक्त काय करत आहेत, मैत्री करण्याचं नाटक करत आहेत. ते आपले खरे मित्र मैत्रीण नाही आहेत. मग अशा वेळेला काय करायचं? जेव्हा मी माझ्या मैत्रिणीला माझ्याबद्दल एखादी गोष्ट सांगते ना, तेव्हा तिची मेंटॅलिटी किती आहे विचार करा ना. ती थोडी मॅच्युअर्ड आहे आणि चांगला सल्ला देणार आहे. ती मला खुळसटच सल्ला देणार आहे ना. ती माझ्या लेवलला येऊनच माझ्याशी चर्चा करणार आहे ना, डिस्कशन करणार आहे ना. मग आपले स्वतःचे अनुभव बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही तिच्या ऍक्च्युअली भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल ना, तेव्हा तुमची मैत्री ही सफल होईल. आत्ता झालेली फ्रेंडशिप आहे ना ती बाजूला ठेवा आणि पुन्हा नव्याने तुमच्या मुलांचे मित्र किंवा मैत्रीण बना. आणि तुमची फ्रेंडशिप सक्सेसफुल झाल्यावर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.